नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मठ्ठा बनवतो तसाच मठ्ठा बनवणार आहे इथं. तर इथं मी ताक घेतलं आहे. ताक अगोदरच बनवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये, त्यामुळं ताक आपलं थंडच आहे. तर तो मठ्ठा बनवण्यासाठी इथं मी आलं किसून घेतलं आहे साली काढून. तर हे आलं आपल्याला मिक्सरमध्ये आलं आणि इथं मी एक मोठी मिरची घेतली होती. ही मिरची काही जास्त तिखट नाही, त्याचे 2-3 तुकडे करून मिक्सरमध्ये टाकले. इथं पाऊण चमचा मी काळं मीठ घेतलं आहे. ते हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे चांगलं. त्यानंतर मी 2 चमचे साखर टाकली यातमध्ये. ती साखर आपल्याला त्यातमध्ये चांगले ढवळून विरघळून घ्यायची आहे. कारण का असं आपण मठ्ठा जरी बनवून ठेवला फ्रीजमध्ये, आपलं जेवण झालं तरी आपण पिऊ शकतो. त्याने आपलं जेवण पण पचतं. तरी ते जे वाटून घेतलं होतं मी आल्याचं आणि मिरचीचं, ते यातमध्ये टाकायचं आहे. त्यातमध्ये आपण मीठ पण टाकलं होतं. ते इथे जिरा पूड अर्धा चमचा जिऱ्याची पूड टाकली आहे मी. जिरं मी तव्यावरती भाजून घेतलं होतं आणि मिक्सरवर वाटून घेतलं होतं त्याची पूड करून, ते पण टाकायची इथं आपल्याला. तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपला थंडगार असा मठ्ठा तयार झाला आहे. ह्यातमध्ये मी कोथिंबीर नाही वापरली, तुम्ही नक्की वापरा. कारण का माझ्या मुलांना कोथिंबीर मठ्ठ्यामध्ये टाकलेली आवडत नाही. ते म्हणतात पिताना तोंडामध्ये येते. पण कोथिंबीरीने अजून दिसायला पण छान दिसतो मठ्ठा आणि अजून चव येते त्याला जास्त. तर इथं आपला थंडगार असा मठ्ठा तयार झाला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असा मठ्ठा बनवून प्या.